नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण अशा एका कलाकाराशी संवाद साधणार आहोत ज्यांनी भजनाच्या माध्यमातून अध्यात्माचा संदेश दिला आणि डबलबारीच्या माध्यमातून प्रबोधन आणि लोककलेची समृद्ध परंपरा जपली आहे. तर आज आपण आमंत्रित केलंय नंदकुमार परशुराम केळकर यांना आणि त्यांच्या या कला प्रवासातील अनुभव, आठवणी आणि या कलेचं महत्त्व जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. अर्थातच पहिला प्रश्न असा येतो की या संगीत कलेची सुरुवात कधीपासून झाली? तुमच्या घरापासूनच झाली? तुम्हाला वारसा मिळालाय? काय सांगाल? प्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि सर्व श्रोत्यांना किंवा तुमच्या आकाशवाणी स्टाफ, कलाकार सगळ्यांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा एक मंत्र आहे आणि वारकऱ्यामध्ये तो रामकृष्ण हरी एकमेकांना भेटल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणण्याची पद्धत आहे. तर सर्व श्रोत्यांना रामकृष्ण हरी. माझं नाव नंदकुमार परशुराम केळकर, मुक्काम पोस्ट भालवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. वयाच्या 17व्या वर्षापासून मी सारेगम पध निसा हे काय असतं ते मी शिकलो. वडिलांपासून आम्ही खानदानी जी आम्ही गाणं म्हणण्याची जी आमच्या रक्तामध्ये आहे ती माझ्या रक्तामध्ये आली. म्हणजे आणि ती मी वाढवली. त्याच्यामध्ये मग पहिली सिंगल वारी, भजनाची सिंगल वारी म्हणतात त्याप्रमाणे, आणि नंतर साधारण डबल वारीमध्ये पडलो. ते मोठे मोठे बुवा लोक वगैरे त्यांच्या समोर मी बसलो. ते माझ्या समोर नाही बसले, त्यांच्या समोर मी बसलो आणि मला पण धन्यता वाटली. आणि तिथपासून संगीत सारे गम पधनिसा म्हणजे काय असतं हे मला समजायला लागलं. तुम्ही भजनी बुवा म्हणून प्रसिद्ध आहातच, तर प्रथम असं सांगा की भजन म्हणजे नेमकं काय? भजन हा विषय असा आहे की तो पेटी शिवाय गाणं आणि पेटी वाजवून गाणं. आपण बघतो नेहमी जे जे मोठे मोठे गायक झालेत ते स्वतः पेटी कधी वाजवत नाहीत, वाजवणारा वेगळा असतो. आणि हे भजन हे असा प्रकार आहे की त्याला स्वतःहून ती पेटी वाजवून गाणं म्हणावं लागतं. बरं, ती मंडळी 10 मंडळी लागतात कमीत कमी, त्यांना धरून त्या माणसाला, म्हणजे बुवा, समजा मी बुवा आहे तर त्याला त्या 10 मंडळींना धरावं लागतं. वाद्य, नंतर चकवा, ह्या सगळ्या गोष्टी त्याला धरून ते भजन करावं लागतं. आणि भजनामध्ये असा आनंद आहे की भजन हे तुम्हाला आनंद देतं, स्वतःला, मला आनंद देतं आणि समोरच्या माणसाला आनंद देतं. बरोबर. त्याला म्हणतात भजन. आणि भजन हे त्याच्यातून नामस्मरण माझं पण होतं आणि ऐकणाऱ्या माणसाचं पण नामस्मरण होतं. बरोबर. त्याला म्हणतात हरिभजन. तुम्ही आता म्हणालातच की तुम्हाला या संगीत कलेचा वारसा मिळालेला आहे, पण अजून काही गुरूंकडून तुम्ही घेतलं का शिक्षण याबद्दलचं? कोण होते गुरु? बरोबर, तुमचा प्रश्न चांगला आहे. मला साधारण 75-76 साली आमच्याच गावाच्या शेजारी आडिवरे नावाचं गाव आहे, तिथे अनंत गाडी, त्यांना आबा गाडी म्हणून म्हणायचे, ते आमच्याकडे आले होते. तिथे यायचे. आमच्याकडे भक्तिमार्ग होता, त्या भक्तिमार्गामध्ये आम्ही बसायचो, तर ते भजन करायचे. त्यांनी मला सुरुवात शिकवली. सारे गम पधनिसा काय असं त्यांनी मला शिकवलं. आणि नंतर त्यांच्याकडून मी एक समजा 10 गाणी घेतली, ती वाजवायला शिकलो. आणि नंतर माझा संगीत ऐकणे, तुमच्याच केंद्रावरून सकाळी कार्यक्रम लागायचा तेव्हा काहीही नव्हतं, टेप रेकॉर्ड नाही, काही नाही, फक्त रेडिओ. बरोबर. ते संध्याकाळीची आणि सकाळची गाणी ऐकायची. म्हणजे देहाची तिजोरी असेल, केशवा माधवा असेल, आणि ती गाणी ऐकत राहायचं. तेव्हा सगळी गाणी माझी पाठ झाली आणि ती गाणी मी स्वतःहून वाजवून बघायला लागलो. पेटीवरती मला येतात का, मग ती मला यायला लागली. आणि तिथून मी माझा हा भजनाचा प्रवास सुरू झाला. बरोबर. संगीताचा प्रवास सुरू झाला. अजूनही माझी रामायणाची 56 गाणी आहेत. 56 गाणी सगळी पाठ नाही आहेत, पण 2 ओळी नक्की पाठ आहेत पहिल्या सुधीर फडक्यांची, बाबूजी. आपण म्हणतो की रियाज हा फक्त गाऊन किंवा साथीला बसून होत नसतो, तर तो ऐकणं हा सुद्धा एक रियाजच आहे. हो, ते मनन चिंतन वगैरे आपण म्हणतो ना, तर त्याप्रमाणे तुम्हाला गंमत सांगतो. वसंतराव देशपांडेचं प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, ते मला हा शब्द म्हणता येत नव्हता. गजानना गणराया, ते मी 100 वेळा म्हटलं तेव्हा ते मला यायला लागलं. म्हणजे हे मनन गाण्याचं मनन आहे ना. आणि माझ्या आयुष्यामध्ये डबलबारीमध्ये मला चिकार बुवा भेटले, जवळजवळ 50 ते 60 बुवा, डबलबारीचे मोठे मोठे बुवा. सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही, पण विलास पाटील असतील, भगवान लोकरे असतील, लक्ष्मण गुरु असतील, असे अनेक बुवा, आनंद जोशी आहेत, सगळे बुवा आम्हाला भेटले. त्यांच्यामुळे पण मला काहीतरी शिकायला मिळालं, माझ्यामुळे त्यांना शिकायला मिळालं. आणि गाणं हे आमच्या रक्तामध्येच आहे. आता भजन म्हटलं की सुरुवातीला श्लोक म्हटला जातो. हो. आणि जय जय रामकृष्ण हरी या पदाने सुरुवात होते. तर त्यामागे काही कारण आहे का? त्याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की सर्व बुवांपासून सर्व मंडळींचं जीवन आनंदमय आणि सुखमय व्हावं, सगळ्यांच्या जीवनात आनंद यावा म्हणून जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी एक मंत्रच आहे आणि तो
सुरुवातीला म्हणण्याची पद्धत आहे, सगळ्यांचं जीवन आनंददायी व्हावं म्हणून. जय जय रामकृष्ण हरी म्हणजे नेमकं काय सांगाल? जय जय हा एक वेगळा शब्द आहे. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी याचा अर्थ असा आहे, प्रभू रामचंद्राचा आचार, भगवान श्रीकृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार हे आपण भजनाच्या माध्यमातून घेतो, म्हणून जय जय रामकृष्ण हरी. बरोबर. भजनामध्ये डबलबारी हा एक प्रकार आहे, तर तुम्ही डबलबारी भजन करताच, तर त्याची काय नेमकी खासियत काय सांगाल तुम्ही? डबलबारी हा असा प्रकार आहे थोडक्यात, म्हणजे खरं तर ते एक वेगळा प्रकार आहे तो, पण डबलबारीचा एक स्रोत आहे, एक वर्ग वेगळा असतो. सगळेजण डबलबारी ऐकायला येत नाहीत, बर. पण तो एक वर्ग आहे की त्यांना डबलबारी आवडते. अच्छा. मग ते येणार डबलबारीला, बक्षीस देणार, किंवा आमच्या भाषेत सांगायचं म्हटलं डबलबारीच्या, तो बुवा पेटवू, हे त्यांचे शब्द असतात. मग त्यांना कसं निव्वळ गायन चालत नाही, अच्छा. त्यांना काहीतरी भानगड झाली पाहिजे, भजनातली भानगड, सांगीतिक भानगड झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला डबलबारीमध्ये संगीतातली विविधता ही दाखवावी लागते. बरोबर. कोणकोणते गीत प्रकार येतात त्यामध्ये? त्याच्यामध्ये सगळे गीत प्रकार आहेत, म्हणजे तुम्हाला सांगायचे म्हटले तर आपल्याला वेळ कमी पडेल, परंतु आमच्याकडे नमन नावाचा प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे, जाखडी नावाचा प्रकार आहे, कोळीगीत नावाचा प्रकार आहे. बरं, नमन म्हणजे शिमग्यातले जे खेळे असतात ना, त्यांच्यामध्ये एक तमाशा नावाचा प्रकार आहे, एक गोमू समोर नाचते तो तमाशा, नंतर टिपरी नावाचा एक आहे, नंतर नमन नावाचा एक प्रकार आहे. ह्या सगळ्यातली गाणी त्या डबलबारीच्या बुवाला आली पाहिजेत. बर. त्यांनी पुन्हा समाज प्रबोधन त्या बुवाला करावं लागतं. काहीतरी बडबड, व्यर्थ बडबड करून चालत नाही. अर्थात त्या बुवाला पण काहीतरी बोलायला लागतं, कारण लोकांसाठी ते करावं लागतं. तो एक वेगळा प्रकार. आणि समाज प्रबोधन हा महत्त्वाचा विषय. आणि त्या डबलबारीमध्ये नाट्यगीतापासून सर्व, थोडक्यात 10% शास्त्रीय संगीत म्हणेन मी त्याला, आणि अवांतर लोकसंगीत, हे सगळे प्रकार तुम्हाला दाखवायला लागतात. बर. तिथे लिमिट काही नाही, सगळं अनलिमिटेड. तुमच्याकडे जे कलागुण आहे ते तुम्ही सादर करायचे, त्याला म्हणतात डबलबारी. मग हे सगळं शिकण्यासाठी काय वेगळी मेहनत घ्यावी लागली? नाही, लोकांचं ऐकून, किंवा थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमचे तसे गुरुवर्यच म्हणायला हरकत नाही, पंडित संगीतकार अवधूत अनंत बाम, ह्यांचं पण मला मार्गदर्शन नेहमी मिळालेलं आहे. आज जवळजवळ 15 वर्ष आमची एकमेकाशी ओळख आहे. तर मला जर एखादा राग कळला नाही, मला गाणं म्हणता येतंय पण राग कळला नाही, तर मी त्यांना विचारतो. आणि ते खरोखरच आदर्श त्यांचा आमच्यासारख्या बुवा लोकांनी किंवा नवीन तरुण पिढीने घेण्यासारखा आहे. त्यांना मी विचारलं, ह्याला काय म्हणतात बाम सर? दर्शन दे रे भगवंता. मग त्यांनी सांगितलं जीवनपुरी. ओके, बरं, जीवनपुरी तर म्हणे केळकर बुवा तुम्ही असं करा, जीवनपुरी लोकांना दाखवायचा कसा? अच्छा. संगीतामधून पेटीवर बसल्यानंतर सारे म पद नि सा रे नि ध प म पद म प ग रे सा. हे अवधूत बाम यांच्यामुळे मला काही रागांचं, नवीन रागांचं माहिती झाली. त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. तुम्ही डबलबारी कोणकोणत्या ठिकाणी आणि कोणाकोणाबरोबर केली आहेत? तसं सांगायचं म्हटलं तर डबलबाऱ्या माझ्या जवळजवळ 250-300 झाल्या. बर. त्याच्यामध्ये मला बरेच बुवा भेटले, म्हणजे सगळ्यांची मी काय नावं सांगू शकत नाही, पण मला भावलेले बुवा, माझ्यासमोर बसलेले आणि मला भावलेले बुवा उदय गोखले, स्वर्गीय कैलासवासी आहेत. नंतर आनंद जोशी, भगवान लोकरे, एक लक्ष्मण गुरव, असे अनेक बुवा, मी 50 ते 60 बुवांबरोबर प्रत्येकाबरोबर 2-2, 3-3 अशा डबलबाऱ्या 250 झाल्या. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण झालेत, कोतवडेला झाल्या, तिथे मिरकरवाड्यामध्ये झाले. नंतर आम्ही भजन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, तिथे माझा 1 नंबर आला होता. त्या देवळामध्ये भजन स्पर्धा होत्या, 50 वर्षाच्या पुढले बुवा, तर त्याच्यामध्ये 1 नंबर माझा आला होता. अच्छा. डबलबारीसाठी गीतप्रकाराची जी वेगळी तयारी लागते ती तुम्ही सांगितलीतच, त्याचबरोबर आणखीन काही तयारी लागते? मेंदू शार्प लागतो पहिली गोष्ट. आत्ता काय बोलायचं आणि आत्ता गाणं कुठचं म्हणायचं आहे, त्या बुवाने काय म्हटलं, मग मला काय म्हणायचं आणि लोकांना काय पाहिजे, लोक पहिले गृहीत धरायला लागतात, कारण लोकांमुळे आम्ही असतो. समजा माझ्यासमोर 500 लोक बसले, त्यांना आता काय पाहिजे, त्याला मी काय देऊ. ते कसं असतं, एखादा बुवा, अगदी उदय गोखलेचं नाव घेतलं मी, विलास पाटील बुवांचं नाव घेतलं, त्यांचं कशी गायकी ठरलेली असायची, तर संगीत एक संगीत, तर लोकांना काहीतरी तू बोललं पाहिजे, व्हरायटी हवी असते. हा, व्हरायटी भानगड, तुमच्या दोघांची भानगड झाली पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला ते करावं लागतं. त्यासाठी मग अनेक लोकांकडून मी ज्ञान घेतलं, म्हणजे माझ्याकडे होतं. थोडक्यात तुम्हाला सांगायचं, सारेगम पध नि 7
अधिक 5 12 12 सूर हे काय असतं हे मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी 12 सुरांचं महत्त्व त्या ठिकाणी पटवून द्यायला लागलो. अच्छा. आणि आपल्या भजनामध्ये म्हणजे संगीतामध्ये काही राग गोड आहेत आणि काही राग आडवे असतात. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कोमल स्वर घेऊन. आणि जसा बिंपलास निसा ग म प नि सा सा नि द प म ग रे सा गोड राग असे काही राग गोड आहेत. बागेश्री आहेत, इतर भूप राग आहे, यमन राग गोड राग आहेत. बरोबर. आणि त्या गोड रागामध्ये सुरुवात भजनाची करायची असते. तसं आम्ही आत्तापर्यंत केलं. अच्छा. आता तुम्ही गाण्यासंबंधी काय तयारी लागते ते सांगितलंतच, पण आता समाज प्रबोधन म्हटलं की त्यासाठी वैचारिक तयारीसुद्धा करावी लागते. त्याच्यासाठी वाचनाची गरज असेल. कशा पद्धतीने तयारी करता? बरोबर आहे. तुमचा प्रश्न चांगला आहे. समाज प्रबोधन हे आता करण्याचीच गरज आहे. आजचा समाज जर आपण बघितला, आपण व्हॉट्सॲपला फेसबुकला चिकार बातम्या बघतो काय काय चाललंय. तर समाज प्रबोधन उदाहरणार्थ आपण हळदी कुंकू करतो, आपण सगळे सण वर्षाचे काही जे सण येतात ते आपण करतो, पण ते आपण श्रद्धापूर्वक करतो का? बरोबर. त्याच्यामध्ये माझी श्रद्धा, जसं मी गाणं म्हणतोय बघा, पण त्या गाण्यामध्ये माझी श्रद्धा आहे का? मी ते गाणं तोंडातून म्हणतोय की अंतस्करणातून म्हणतोय, म्हणजे श्रद्धा. इथून जेव्हा मी गाणं म्हणेन तेव्हा समोरच्या परमेश्वराला म्हणजे समोरच्या माणसाला कधी आवडेल, मी ते मनापासून जेव्हा गाणं गाईन. तसं आज समाजाला एक दिशा देण्याची गरज आहे. तर भजनाच्या माध्यमातून 5 मिनटं 10 मिनटं का असे ना, आम्ही हे सगळे सण वार तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, समाजाने आज कुठच्या दिशेने जायला पाहिजे, यासाठी आम्ही समाज प्रबोधन करतो. एकूण भजनाच्या एक 10 मिनटं म्हणा त्याच्यामध्ये, आणि 10 मिनटं ते लोकांना हवं ते आम्हाला द्यायला लागतं. त्याच्यामध्ये अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं, श्रद्धा कशी असावी आणि कोणकोणत्या गोष्टीमध्ये असावी. अर्थात हे माझं मत आहे, सगळ्यांना पटेल अशातला भाग नाही, परंतु आम्ही हळदी कुंकू साजरा करतो. पण माझा सत्यवान जर उन्हातून दुपारी 1 वाजता घरी आला तर ग्लासभर पाणी त्याला आम्ही पुढे करतो का? हा प्रश्न आहे. आणि असं समाज प्रबोधन आम्हाला भजनाच्या माध्यमातून करायला मिळतं, कारण ते एक व्यासपीठ आहे. आणि मनापासून गाणं, मनापासून श्रद्धेने गाणं ते कसं असतं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. जरूर. तोंडाने गाणं म्हणणं काय असतं आणि इथून गाणं म्हणणं काय असतं थोडक्यात तुम्हाला सांगतो. नक्की. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. हे तोंडाने म्हटलेलं गाणं. आता अंतस्करणातून म्हणतो ते ऐका. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. मनातल्या भावना त्याच्यामध्ये आल्या. मुलगी रडलीच पाहिजे हो. असं कसं? खरं आहे. अभंग सादर करताना किंवा गाताना मुळात त्या अभंगाची चाल कशी असायला हवी? अभंग थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझ्या मताप्रमाणे तुम्हाला सांगतो, जसं संगीतामध्ये ऱ्हस्व दीर्घ हे मान्य केलेलं आहे. म्हणजे रूप पाहता ऱ्हस्व रूप पाहता लोच हे मान्य केलं आहे, म्हणून आपण दीर्घ करतो. हा विषय वेगळा. पण त्या अभंगाच्या अर्थाप्रमाणे अभंगाला चाल असावी. अभंगामध्ये जे काय दिलं आहे ना, आता आपण तुम्हाला माहिती आहे, षष्टीपूजन असो, बारसे असो किंवा लग्न पूजा सत्यनारायणाची, त्यावेळी कुठची गाणी म्हणायची हे ठरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक अभंगाला ती चाल लावताना त्याचा अर्थ जो आहे अभंगाचा, एखादा अभंग आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, काय ह्याच्यामध्ये गंमत काय, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, ह्याच्यामध्ये गोड गोड हा शब्द आलेला आहे. तो गोडवा आला पाहिजे. तर त्या चालीमध्ये गोडवा तो असायलाच पाहिजे. बरोबर. नामा म्हणे किती हरी तुझे प्रेम, ह्या शब्दामध्ये प्रेम आहे. मग त्या तुमच्या ओळीमध्ये गाताना तुम्ही प्रेम नाही दाखवलात गाताना, मग त्या अभंगाला आणि त्या गाण्याला काय अर्थ नाही. बरोबर आहे. म्हणजे कसं, नामा म्हणे किती हरी तुझे प्रेम, प्रेम प्रेम प्रेम. त्या गाण्यामुळे गवळण असो अभंग असो, त्या गाण्याच्या अर्थाप्रमाणे बरोबर त्या अभंगाची चाल असायला पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, एका ठिकाणी आमचं भजन चाललं होतं आणि तिथे खाली एक चांगला म्हणजे कोरसमध्ये एक मुलगा बसला होता. त्यावेळेला मी एक अभंग म्हणताना त्याने माझ्याकडे चांगलं बघून रिस्पॉन्स दिला. तर मी काय म्हणत होतो, भजरे तू मना, भजरे तू मना, पांडुरंग श्रीरंग भजरे मना, बदमास सारंगमध्ये. त्याला पुढल्या चरणाची एक पुढे चरण आहे, त्याच्यामध्ये एक
मी केलेली गंमत. विषयाचे सुख द्वाड, तेथे वाटे बहु गोड, तेथे वाटे बहु गोड. म्हणजे शब्द एक सूर बदलला की त्याची चाल बदलते आणि वातावरण बदलतं. असे आम्ही प्रयत्न करत असतो आमच्या भजनाच्या माध्यमातून. अच्छा. तुम्ही काही अभंगांना चाली दिल्यात किंवा तुम्ही काही काव्य रचली आहेत का? काय बरोबर. सांगाल त्याबद्दल? मुळात भजनाचा बुवा, मी आधी पहिलं भजनाचा बुवा आहे ही पहिली गोष्ट. नंतर बाकी नाट्यगीत असेल किंवा इतर गाणी असेल मी सगळी म्हणतो. परंतु भजनामध्ये डबलबारीच्या वेळेला आम्हाला कवित्व हे करावं लागतं, स्वतःचं कवित्व करायला लागतं. कारण डबलबारीच्या भजनामध्ये असं असतं की आता लेटेस्ट कुठचं गाणं आलं आहे, एक अमुक काय असेल आता जी गाणी आलेत त्या गाण्यावरती गजर बसवणे, त्या गाण्यावरती काय अभंग बसवणे, हे लोकांचं मनोरंजन पण. तर असं एक मी गाणं बसवलं आहे की ते लोकांना भावलं पाहिजे, लोकांनी त्याचा अर्थ घेतला. तर मी गाणी बरीच लिहिली आहेत, पण महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. हाय मनामधी नाय दगडामधी, आपण परमेश्वर शोधतो ना जिकडे तिकडे. हाय मनामधी नाय दगडामधी, अभिमान तू सोडशील काय, मानवा राम नाम जपशील काय, मानवा राम नाम जपशील काय. हे 4-5 चरण आहेत. आणि शेवटी सांगितलंय, किती आले किती गेले, किती लोकांनी नाव कमवले, हरिनाम स्मरुनी संत वैकुंठास गेले. केळकर बुवा रे तुम्हा सांगतो रे, भक्ती वाचून मुक्ती नाय, मानवा राम नाम जपशील काय. किती छान स्वरचित, सुंदर. भजनासाठी हार्मोनियम, पायपेटी किंवा ऑर्गन यापैकी जास्ती कोणतं वाद्य त्याला जास्ती सूट होतं? डबल बारी किंवा सिंगल बारीला आपण पायपेटी म्हणतो ना, म्हणजे वरती खुर्चीवर बसून बरोबर जी वाजवतो ती महत्त्वाची आहे. आणि तीच लोक आम्ही वापरतो, सगळे लोक वापरतात. कारण त्याने भजनाला एक गेटअप येतो, बसून आणि खुर्चीवर बसून अच्छा भजनाला एक स्वरूप असतं येतं. त्यामुळे आम्ही ती पायपेटी वापरतो. आणि पुन्हा ती 2 हाताने वाजवायला मिळते. बरोबर. 2 हाताने वाजवल्यामुळे सगळं ते भरून देतं ना, डबल सूर पडतात. एक माहोल तयार हा होतो. माहोल तयार, वातावरण तयार होतं. तुम्ही उत्तम पद्धतीने ही सगळी कला जोपासतच आहात, पण त्याचबरोबर पुढच्या पिढीला सुद्धा ही तुम्ही शिकवताय का? होय. कशा पद्धतीने शिकवताय? काय सांगाल? तुमच्या गुरु शिष्याबद्दल काय सांगाल? माझ्याकडे जे शिष्य येतात शिकायला, त्यांना मी पहिलं आधी बरेच लोक 20-25 शिष्य मी तयार केलेत. सगळेच काय पुढे गेले अशातला भाग नाही, पण त्यातले 10-15 लोक पुढे गेले. बर. हरचे गावचे, शेजारी आमचं हरचे गाव आहे, ते आनंद तेडुलकर म्हणून बुवा आहेत. असे बरेच बुवा आता तयार झालेत. परंतु काय होतं माहिती आहे का, शिकण्याची आवड सगळ्यांना असते, पण निसर्ग सगळ्यांकडे नसतो. त्यामुळे काय असतं, मी शिकवलं ते घेतातच अशातला भाग नाही. पण जे मला येतं ते त्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे लोक तयार केले. आणि आमचे भालावली गावचेच आहेत ते परशुराम गुरव म्हणून, पकवाज सम्राट, त्यांनी सुद्धा मला मदत केलेली आहे. 30-40 वर्षापूर्वी गोष्ट आहे. ते तेव्हा मुंबईला असायचे. बर. आणि तिथून आम्ही त्या तार करून बोलवायचो डबलबारीला. वाजवणारा तेव्हा कोण नव्हता. आता रत्नागिरी जिल्ह्यात काही हजार लोक पकवाज वाजवणारे त्यांनी तयार केले. त्यांना पण मी सलाम करतो या माध्यमातून. आणि खरोखर संगीत जसे राजा केळकर, रत्नागिरी विठ्ठल मंदिर, त्यांचा हात तर काय बोलायचं काम नाही. त्यांनी पण आम्हाला मदत केली आहे. बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली. आता नवीन लोकांना जर सांगायचं काय म्हटलं तर माझ्याकडे जे नवीन मुलं शिकायला येतात त्यांना मी सांगतो, पहिलं आधी गाणं म्हण, 2 ओळी मला गाणं म्हणून दाखव, तर मी तुला पेटी आणि काय असेल ते शिकवतो. मग त्याने चांगलं गाणं 2 ओळी जरी म्हटलं ना तर त्याला स्वरज्ञान किती आहे हे मी तपासतो. आणि त्याला स्वरज्ञान असेल तरच त्याला शिकवण्यामध्ये मजा आहे. नाही तर उगाच आपले दिवस फुकट आणि त्याचे दिवस फुकट असं पण झालंय. पण बरेचसे लोक शिकून गेलेच माझ्याकडून. बरोबर. आता जवळपास 40 ते 50 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये स्वतः आहात, तर काळानुसार या क्षेत्रात काही बदल होत गेलेत? हो, झाले. पूर्वीचे आमचे गुरुवर्य आबाघाडी किंवा त्या काळातले त्या पिढीतले जे बुवा लोक होते त्यांना राग ताल ह्यांना जी काही माहिती नसायची विशेष. फक्त पेटीवर बसून गाणं म्हणणे. आणि नंतर म्हणजे साधारण एक 25-30 वर्षापासून आपले परशुराम पांचाळ बुवा असतील, विलास पाटील असतील, चंद्रकांत कदम बुवा असतील किंवा आणखी वामन खोपकर असतील, अशी जे पुढची पिढी तयार झाली त्याने भजनामध्ये वैविध्यता आणली. नाट्यगीत असेल, नमन असेल, काय गाण्याचा जो कुठचा प्रकार असेल तो त्यांनी भजनामध्ये आणायचा प्रयत्न. मग तेवढं शिकायला लागलं ना आम्हाला. म्हणजे आताच्या बुवांना पण ते सगळं शिकायला लागतं. बरोबर. यायला पाहिजे. समोरच्या बुवाने अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर गुलाम अली तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत, बरोबर. परवाच एक आमची डबलबारी झाली 2 वर्षापूर्वी. त्या बुवाला मी सांगितलं गझल म्हणून दाखवतो, ती म्हणशील का तू.
त्याला म्हणता येत नव्हतं. मी म्हणून दाखवली ना, चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है. वा, म्हणजे हे सगळे गायन प्रकार त्या बुवाला यावे लागतात. बरोबर आहे. आणि नवीन पिढीमध्ये कसं आहे माहिती आहे का, हे संगीताचं ज्ञान, तुम्हाला एवढं सगळे संगीत प्रकार किंवा गाणं म्हणता येणं ही परमेश्वराची इच्छा असायला लागते. बाजारात तुम्ही कितीही पैसे घेऊन जा, तुम्हाला संगीत विकत मिळणार नाही. ते तुमच्या रक्तामध्ये आणि अंगामध्ये आणि गळ्यामध्येच असायला पाहिजे. अगदी आणि ज्यांचं असतं त्याला शिकवायलाच लागत नाही, नॅचरली तो शिकत असतो. बरोबर आहे. तुम्ही या भजनाचं किंवा डबलबारीच्या सादरीकरणाचं काही रेकॉर्डिंग वगैरे केलंय? हो, आपले पंडित अवधूत बाम यांच्या पत्नी अनुया बाम, आम्ही त्यांना प्रेमाने अक्का बाम म्हणतो, त्यांनी आणि मी म्हणून हरिभजनाचा मेळा नावाची सीडी अच्छा, एक काढलेली आहे. बाकी एकच सीडी आम्ही काढली. त्याच्यामध्ये मी 10 गाणी, अक्का बामने 10 गाणी वगैरे अशी म्हणून ती सीडी आम्ही दिली. अच्छा. आज ही लोककला टिकवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे. या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून, मोबाईलच्या या युगामध्ये लोक संगीत विसरलेत. संगीत हा तुमच्या आजारावरचा एक उपचार आहे. संगीत ऐकणं किंवा संगीत बोलणं म्हणजे गाणं, गायन करणं हा एका संपूर्ण तुमच्या शरीराच्या आजारावरचा एक उपाय आहे. आणि लोकांनी तो टिकवला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे आता आमचं वय झालं 67-68, नवीन मुलं तयार व्हायला पाहिजेत. नवीन मुलांनी तो अभ्यास घेतला पाहिजे. पण काय झालं आहे, मोबाईलच्या या जगामध्ये लोक सगळ्यालाच विसरत चाललेत. म्हणजे अगदी आई वडील किंवा भक्तिमार्ग, परमेश्वर, संगीत एक साधना, संगीत ही उपासना, स्वर महिमा थोर गाध, मी गातो त्याचे पडसाद. त्यामुळे नवीन मुलाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये या लोककलेसमोर काही अशी आव्हानं आहेत, तुम्हाला काय वाटतं? होय, लोककला कसं, त्याला आता सरकारने पण पाठिंबा दिला पाहिजे, लोकांनीही पाठिंबा दिला पाहिजे. ही लोककला जिवंत राहिली पाहिजे. यासाठी लोकांनी, जसं आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये सत्यनारायणाची पूजा म्हटली की लोक भजन ठेवतात. लग्न झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा घालतात, त्यालाही लोक भजन ठेवतात आवर्जून. आता भजन ते लोक ठेवतात म्हणून आम्हाला संधी मिळते ना. त्यामुळे हा लोककला टिकवण्याचा एक प्रकार आहे. त्यामुळे ह्या सगळं डिजिटल आपण मूळ विसरून जाता का म्हणे. माणूस किती जरी मोठा झाला, किती जरी माणसाने पैसा कमवला, आज काय झालं, मोबाईलच्या मागे, नोटांच्या मागे, पैशाच्या मागे आम्ही सगळे धावतोय. त्यामुळे भक्तिमार्गाच्या संगीताच्या माध्यमातून आपली भक्ती आपण परमेश्वरापर्यंत पोचवू शकतो. त्यामुळे ही डिजिटल युग किती जरी युग आणि लोक पुढे गेले तरी लोकांनी हे विसरता कामा नये. आणि ते आमच्यासारख्या नवीन पिढीतल्या तरुण बुवांनी ते जतन करून जपून ठेवलं पाहिजे, लोकांपर्यंत दिलं पाहिजे. अगदी जाता जाता विचारते की या कलेने तुम्हाला काय दिलं, तुमच्यामध्ये काय स्वतःमध्ये बदल झाले? चांगला प्रश्न विचारलात. जाता जाता चांगला प्रश्न विचारलात की मला तर एक तर आनंद मिळाला. आज जो 40-45 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझं स्वतःच्या ज्ञानामध्ये, संगीताच्या ज्ञानामध्ये भरभराट झाली माझी. मला अनुभव चिकार आला, लोक मला ओळखायला लागले. आणि आज मी 67 वर्ष किंवा 68 वर्षापर्यंत जिवंत आहे, तो या हरिनामामुळे. नशिबाची गोष्ट आहे. पण अनायासे आमचं प्रभुनाम, हरिनाम मुखातून येतंय. तरी भजन म्हटलं की आमचं किमान 100 वेळा 200 वेळा देवाचं नाव तोंडातून येतच ना, संतांचे अभंग तोंडातून येतात. आणि मला खूप आनंद वाटला. चिकार लोकांच्या ओळखी झाल्या. अगदी आमचे गुरुवर यासारखे पंडित संगीतकार अवधूत अनंत बाम यांची ओळख झाली संगीतामुळे. नाही तर कशाला ओळख झालीच ती. आज तुम्ही आम्ही भेटलो, या संगीतामुळे भेटलो. खरंय, कलेने ओळख दिली आहे. आपण संवाद साधतोच आहोत, पण श्रोत्यांना नक्की असं वाटत असेल की एक झलक तुमच्याकडून नक्की ऐकायला मिळावी. आता झलक श्रोत्यांसाठी मी 2 ओळीची दाखवतो. गाणी बरीच आहेत. माझ्या एका मित्राला मी सांगितलं होतं, मी 100 गाणी म्हणतो, तू 100 गाणी म्हणून दाखवायची. तो कबूल नाही झाला, कारण तो मोठा संगीतकार होता, पण त्याला 100 गाणी म्हणता येत नव्हती. तर मी नॉनस्टॉप तुम्हाला 100 गाणी म्हणून दाखवू शकतो. पेटीची गरज नाही, तालाची गरज नाही. बरोबर. या भजनाच्या माध्यमातून मला तालांची ओळख झाली. जपताल म्हणजे काय, त्रिताल म्हणजे काय, रूपक म्हणजे काय, सगळ्याची मला ओळख झाली. काही राग आणि काही असलेल्या ताल्यांची ओळख झाली. तर तुम्हाला एक अजित कडकडीने म्हटलेलं 2 ओळी म्हणून दाखवतो. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी,
भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला, मीच खरा अपराधी विठ्ठला, मीच खरा अपराधी. वा, नंदकुमारजी, आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद श्रोत्यांशी साधलात, एक झलकही दाखवलीत. मला वाटतं नक्कीच अनेकांच्या मनात अशी एक या लोककलेविषयी नक्कीच जाणीव चांगली निर्माण होईल आणि ही कला जिवंत ठेवावी म्हणून सुद्धा प्रयत्न व्हावेत अशी आपण इच्छा धरूया. आणि नक्कीच तुमचा एखादा डबलबारीचा जो प्रत्यक्ष अनुभव घेणं मला वाटतं श्रोत्यांनासुद्धा आवडेल. तर आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. सर्वांना पुनश्च एकदा रामकृष्ण हरी. रामकृष्ण सर्वांना नमस्कार. सर्व श्रोतू वर्गाला नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य